नमस्कार. मोदी सरकारांना आणि हे ज्या महाराष्ट्राचं सरकार आणि मोदी सरकार, मेन तर मोदी सरकार यांना कळकळीची विनंती आहे का ह्या ज्या गोष्टी वाईट वाईट घडू राहिल्या ना, या गोष्टी रोखणं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर रोख लावला ना तर सगळ्या गोष्टी बंद होतील. कारण की बघा, ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, त्या काळामध्ये अशा वाईट वाईट गोष्टी घडत नव्हत्या. कारण की त्या टायमाला मोबाईल नव्हते, लॅपटॉप नव्हते, टी व्ही नव्हत्या. आता आपल्या काळामध्ये, ह्या काळामध्ये टी व्ही आल्या, मोबाईल आले आणि खूप वाईट गोष्टी घडायला लागल्या, दाखवायला लागले. मोबाईल, टी व्ही सगळ्या गोष्टीसाठी चांगला पण आहे, पण त्याच्यावर ज्या वाईट गोष्टी दाखवतात ना, तर बोलू नये असं. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी, म्हणजे मुलांचे, लेडीज जेंट्स काय करतात, मुलं मुली काय करतात, लग्न बिना लग्नाचे असो कुठे लग्नाचे असो, ते सगळं त्या यूट्यूबवर आणि त्या याच्यावर दाखवतात. मग त्या नंगपुंग जे दाखवतात त्याच्यावर रोग का नाही आणत सरकार? त्याच्यावर रोग जर आणला, त्याची जर बंदी आणली, तर ह्या वाईट वाईट गोष्टी, 4 वर्षाची मुलगी, 80 वर्षाची आजी, त्यांना जीव नसता गमावा लागला, ते मेले नसते. भाऊ बहिणीला ओळखीना, भाऊ बहिणीला गरोदर ठेवतोय. म्हणजे मानसिकता किती कशावरून बिघडली? यूट्यूबला जे दाखवलं जाऊ राहिलं आहे ना, टी व्हीला जे दाखवतात, फेसबुकला दाखवतात, त्याच्यावरून ही मानसिकता बिघडून गेली मुलांची, मुलींची. डोळे उघडे होऊन गेले. त्याच्यामध्ये नातं काय, आई कोण आहे, बहीण कोण आहे, काहीच कळानं झालं. कारण की हे टी व्हीला, मोबाईलला, फेसबुकला हे घाणघाण दाखवतात ना व्हिडिओ, त्याच्यामुळं ह्या घाणघाण व्हिडिओ टाकीत हे बंदी का नाही आणती? ते का सोनं आहे का त्याचा भाव वाढू राहिला? जसं सोनं 1,60,000 झालं, ते सोनं आहे, त्याचा भाव वाढतच चालला. ते वाईट वाईट दाखवितच चालले, वाईट वाईट दाखवितच चालले. त्याच्यामुळं लोकांच्या लेकीबाळी मारायला लागल्या, इथं लोक छेडछाड वाढली. मग याच्यावर बंदी आणा ना. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणत्या दारूबंदी व्हायला पाहिजे, दारूबंदी व्हायला पाहिजे. हां, होईल ना दारूबंदी. तुम्ही दुकानातली दारू का बंद करताय? तुम्ही जिथं कारखाना बनतो, कारखान्यात दारू बनते, ते का नाही बंद करते डायरेक्ट? दारूच नका ना. काजू बदाम खायला द्या लोकायला, दुकानाने ठेवा. तुम्ही जेवण चांगलं चांगलं जेवा. मटण मच्छी खाणारे असं त्यानं मटण मच्छी खावा. जे मटण मच्छी खाणारे नाही, जे शाकाहारी आहे, त्यानं काजू बदामाची भाजी करून खावा. काय फरक पडतो? त्यापेक्षा दारूचं नष्टच करा ना. मग ते बी तर सरकारच्याच हातात आहे ना. हो, सरकारनं जर दारूचं पुरं दुकानच बंद केले, दारू बनती कुठं तेच बंद केलं, तर कशाला दारू पिऊन बी लोकांची छेडछाड काढत्या, वाईट वाईट कामं करत्या. जसं बोलत्या प्लास्टिकची थैली बंद, प्लास्टिक थैली बंद. अरे प्लास्टिकच्या थैलीचा कारखाना बंद करा ना पहिला, थैली आपोआप बंद होईल ना. ती पुढं तिकूनच नाही आली तर इकडून विकतील कशामध्ये? तुम्ही दुकानदाराला का बोलायचं? तुम्ही कारखान्याला बोला. कारखाने बंद करणं हे सरकारच्या हातात आहे. तर सरकार फक्त बोलतं, करीत काही नाही. आणि त्यांना तिकून त्यांच्याकडून 2 पैसे फायदा भेटतो. गुटखा झालं, तुम्ही हे काय म्हणत्या, बऱ्याच गोष्टी वाईट वाईट. गुटखा झालं तिथून, नाही तर काय ते मुलचन झालं. ह्या कंपन्या बंद करा, जिथं बनतंय ना ते बंद करा. आता जसं बघा, शिल्लक गोष्ट मी सांगते, जास्त मुलं होऊ देऊ नका, हम दो हमारे दो. मग ऑपरेशन करून टाकलं का झाले ना मुलं बंद? कुठून मुलं येतात? नाही येणार ना, नाही येते ना. ऑपरेशन केलं तर मुलं बंद होतात ना. मग तसं तुम्ही डायरेक्ट कारखाने बंद करा, कंपन्या बंद कराल ना, दारू येणार ना, मुलचंद येणार ना, तुमचं ह्या डायरेक्ट हे यूट्यूबचे हे जे घाणघाण व्हिडिओ टाकत हे बंद करून टाका तुम्ही. वाईट गोष्टच नाही घडणार. हे तुमच्या डोक्यात येतं का? आम पब्लिकच्या डोक्यात येतं, पण हे सगळं सरकारनं केलं पाहिजे. आम पब्लिक, आम जनता काही करू शकत नाही. ते तर नाही बनवू शकत हा बंद करा. आता मी जशी म्हणते बंद करा हे घाण व्हिडिओ टाकणं, तसं तुम्ही सरकारला लक्षात येतं का नाही? सरकार रोज ऐकतं ना, ज्यांचे लेकरं मरतात त्यांचे मरतात, त्यांना काही फरक नाही पडत का? पण त्यापेक्षा हे घाण व्हिडिओ टाकणं, सरकारनं पहिले याच्यावर बंदी आणली पाहिजे. आणि त्याच्यावर जर बंदी आणली तर पुढची तरी कमीत कमी ह्या 4-5 पिढ्या आता हे चालूच राहील, पण त्याच्या पुढची पिढी तरी सुधरण. नाही तर त्याच्या पुढची पिढी तर एकदमच, मी तर म्हणते, काय आता बोलू, बाजारात कपडाही नाही भेटणार विकायला, बिना कपड्याचेच राहतील लोक, काय माहीत. इतकी वाईट
परिस्थिती झाली. तर ह्या तुम्हाला कोणाला राग यावा, कोणाला वाईट वाटावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला नाही. पण ज्याच्या घरचं कोणतरी मरतं, ज्याच्या घरचं कोणतरी लहान लहान मुली, लहान लहान मुलं जातं घरातून, आयुष्याचं निघून जातं, जन्माला एकदाच येतं, जे आयुष्याचं निघून जातं ते वापस येत नाही, त्यांना किती दुःख होतं हे ज्याच्या घरचं तर त्यालाच कळतं. नुसते आश्वासन देऊन नाही होत. ह्या गोष्टी पहिल्या बंद करा आणि मग बोला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर हात जोडून सर्वांना नमस्कार. आता मी एकदा बघा सरकारला सांगितलं होतं, गावच्या गाड्या जात्या, चांगल्या गोष्टी नाही आमचं कोणी ऐकत. चांगल्या गावाला गाड्या जातात. जसं आता तुम्ही बघा लोकलमध्ये अलाउन्स होतं, पुढचं स्टेशन कोणतं आहे, जसं बसमध्ये पण लावले आता अलाउन्स. अहो पण गावाला ज्या गाड्या जात्या, लांब लांबच्या पल्ल्याला गाड्या जात्या, तर तेव्हा रात्रीचं माणूस गावाला जातं, तर आपल्याला पुढच्या स्टेशनला उतरायचं आहे तर रात्रीच झाली ते गाडी अशा हालतीनं हो, मग झोप येतेच माणसाला. आणि रात्रीची वेळ राहते, रात्रीच्या वेळ गाडी आपल्याला ज्या स्टेशनला उतरायचं आहे, पुढच्या स्टेशनची अलाउन्स पहिलीच होती ना. मग आपण ह्या स्टेशनला समजा आता पहिलं स्टेशन कोणचं आलं त्या स्टेशनला आपण जागा होऊन जातो. मग पुढच्या स्टेशनला आपल्याला उतरायचं हे आपल्याला कळतं, कोणचं गाव आलं, मग आपल्याला कोणत्या गावाला उतरायचं हे आपल्याला कळतं ना. मग अरे नाही पुढचं गाव आपलं आहे आता. मग तुम्हाला त्रास काय, सरकारला काय त्रास आहे? ट्रेनमध्ये जर अलाउन्स लावलं तर काय त्रास आहे सांगा ना. तिला का लय पैसे लागतात, ते एक करा ना. सरकारला बी कळकळीची ही एक विनंती आहे, हे गुटखा बंद करा, हे व्हिडिओ घाण टाकी त्यातनं ते बंद करा. आणि एक ही चांगली गोष्ट करा का ट्रेनमध्ये अलाउन्स लावा गावच्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये. आणि जे हे स्टेशनला आहेत ना उतरणार ते सर ते काय म्हणतात एक्सोलेटर का काय ते ते चढताना पण लावा प्रत्येक स्टेशनला, चांगलं होईल. आणि उतरताना बी लावा, गुडघे दुखतात आणि गुडघे दुखल्यामुळं चढता उतरता येत नाही, कुठं जाता येत नाही. ही एक सरकारला विनंती आहे बरं का माझी. म्हणजे पैसा हा सरकारच लावणार, कारण सरकारच्या तिजोरीच लावायचे, पण सरकारनं निर्णय घेतला पाहिजे ना. सरकारच्या हातात आहे ना हे सगळं, आमच्या हातात नाही ना. आम्ही फक्त बोलायचा अधिकार तर आम्हाला पण आहे, कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे ना. कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत, पण मी तर माझ्या मतानं मी खरं बोलते. पण ज्यांना आवडून त्यांना आवडून, पहिलं नाही आवडलं तर आता काय सांगू मी, जाऊ द्या. पण वाईटही कोणी वाटून घेऊ नका. ज्याला वाईट वाटेल त्याला नमस्कार, ज्याला माझा व्हिडिओ आवडेल त्याला धन्यवाद.